हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज खूप दिवसांनी मी एक रेसिपी घेऊन आली आहे, ज्याचं नाव मी सांगणारच आहे. पण अनेकांना माहिती असेल त्यांच्यासाठी किंवा ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी परत एकदा, मी माझ्या गच्चीमध्ये कुंड्यांमध्ये भाज्या लावल्या. तर शेवगा लावला होता मी आणि खूप शेंगा आल्या. तर वेगवेगळं काय काय रोज आपण आमटी आणि माझी आई एक दाण्याचं कूट घालून असं परतून शेंगा करायची, तर त्याही माझ्या करून झाल्या. तर काहीतरी वेगळं करण्यासाठी म्हणून आणि अर्थात आपल्या चॅनलसाठी एक नवीन रेसिपी बनवण्यासाठी म्हणून मी आज घेऊन आली आहे मसाला शेवगा. तर चला आधी मी तुम्हाला दाखवते कुंडीत जे झाड लावलंय आपण त्याला किती शेंगा आल्यात आणि त्या मला तोडायला जाम वेळ लागला. मग मी प्रसादला बोलवलं, तर प्रसादनीच मला मदत केली. आपण आधी माझं शेवग्याचं झाड बघूया आणि मग मी रेसिपी सांगते. प्रसाद तोडून द्या आता. हा, एक 3-4 जेवढे झाल्या तेवढे सगळ्या तोड. ती तुला ओढता आली असती. झाड सांभाळा माझं. हा, तसं हळूहळू कर, वांदे तुटेल. स्टूलावर चढतोयस प्रसाद? म्हणजे तुला पण स्टूलच लागतंय ना? नाही नाही, काढ 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 काढ. हळू प्रसाद. ये आपल्या झाडाच्या शेंगा. लवकर बनवूया ह्याचं काहीतरी मस्त. येस, आपण आता शेवग्याच्या शेंगा तोडल्यात, त्या स्वच्छ धुतल्यात आणि अशा बारीक चिरून घेतल्यात, या आकाराच्या चिरून घेतल्यात. आणि हा मसाला शेवगासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. खूप साहित्य आहे, जरा बारकाईने नोट डाऊन करा किंवा बघा. धणे चमचाभर, जिरे चमचाभर, थोडीशी खसखस, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कांदा आणि सुकं खोबऱ्याची वाटी. हे सगळं आपण भाजून घेणार आहोत. हा आहे गरम मसाला, धणे पावडर, जिरे पावडर, किचन किंग मसाला, कांदा लसूण मसाला मी थोडासा चवीला घालणार आहे, कढीपत्ता, हळद, चवीपुरतं मीठ आणि तेल. सुरू करूया आपली नवीन रेसिपी मसाला शेवगा. काळ्या मसाल्याचं वाटण करण्यासाठी मी सुकं खोबरं भाजून घेते, कांदा आणि 2 मिरच्या छान असं काळसर भाजून घ्यायचंय, खरपूस असं. आणि दुसऱ्या साईडला थोडेसे धणे, थोडंसं जिरं, थोडीशी खसखस, ती पण अशी खरपूस भाजून घ्यायची, तरच त्याचा रंग असा काळा येणार आहे. आलं आणि लसूण हेही आपण थोडं भाजून घेणार आहोत. हे भाजताना थोडंसं तेल घालूया. आता हे भाजलेलं सगळं आपण एका मिक्सरच्या भांड्यात घेतलंय. हे आता मस्त ह्याची बारीक पेस्ट करून घेऊया की आपलं काळं वाटण तयार. हे आपलं काळं वाटण आहे जे आपण भाजून घेऊन मिक्सर मधनं बारीक करून घेतलंय. एवढं सगळं लागणार नाही आपल्याला, पण मी ते बनवलं अंदाजाने, म्हणजे कुठल्या ना कुठल्या भाजीला मला वापरता येईल नंतर. ही थोडीशी गावरान भाजी असणार आहे आपली, त्यामुळे शक्यतो भाकरी बरोबर खाल्ली तर अनेक मजा येईल. बघूया कशी बनते भाजी. कढईत तेल गरम करत टाकलंय. आता यामध्ये कढीपत्ता आणि आपण जे काळं वाटण केलंय ते घालणार आहोत. काळं वाटण भले आपण भाजून घेतलंय, पण ते छान परतून घेणार आहोत. हे किती घालायचं तर तुमच्या शेंगा किती आहेत त्या अंदाजाने घाला. असंही नको याला शेंगांची चव कमी आणि मसाला मसाला खूप लागतो, त्यामुळे त्याचा अंदाज घेऊन घाला. छान परतून घ्या, आहे त्याचा खमंग असा वास सुटेल. ही भाजी आमच्याकडे सगळे आडवा हात करून खाणार आहेत, त्यामुळे थोडी जास्ती बनवते. आमच्याकडे सगळे म्हणजे आम्ही 3 जण. ह्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया. गॅस थोडा बारीक ठेवा, ना तर करतेल ते. हे परततानाच आपण यामध्ये सगळे मसाले घालूयात, म्हणजे त्याचाही वास त्याला लागेल. चवीपुरतं मीठ घातलंय. मीठ कदाचित नंतर परत थोडं घालायला लागलं तर घालीन मी. लाल मिरची पावडर. हे सगळं आपण आपल्याला किती तिखट लागतंय त्याप्रमाणे घालायचंय. हळद, धणे पावडर, थोडीशी जिरपूड, थोडी गरम पावडर. मी हळद थोडीशी परत घातली कारण कमी पडली म्हणून. हा गरम मसाला. हे परत एकदा सगळं चव बघून घाला. किचन किंग मसाला हा ऑप्शनल आहे, हा घातलात नाही घातलात तरी काही फार फरक पडणार नाही. माझ्याकडे आहे. जरा थोडीशी गावरान आहे, मसालेदार आहे, तर आपण जितकं जास्तीत जास्त मसाले घालू तितकी त्याला चव येईल, कारण आपलं नावच आहे मसाला शेवगा म्हणून. आणि मी म्हणलं तसं माझ्याकडे कांदा लसूण मसाला आहे,
थोडीशी झणझणीत करण्यासाठी, आमच्याकडे कमी खातात तिखट, पण थोडीशी झणझणीत करण्यासाठी मी कांदा लसूण मसाला घालते. हा जरा तिखट असतो, बेता निघाला. हे छान सगळं परतून घेऊया. हे छान परतलंय आता, मस्त खमंग वास सुटलाय. तर ते हे जरा कढईला लागायच्या आत याच्यात आपण पाणी घालूया. पाणी मी मिक्सरच्या भांड्यातच त्याच्यातच पाणी घेऊन, मसाला वाया जायला नको ना. पाणी अजून लागणार आहे, थोडस घालायचं आहे पाणी. मी फक्त हे मिक्स करते आणि तुम्हाला दाखवते. कलर पण काय मस्त आलाय. पाणी घातलंय मी, गॅस जरा मोठा केलाय आणि आता यामध्ये आपलं शेवग्याच्या शेंगा ज्या धुवून आणि चिरून घेतल्या. पाणी कमी वाटत असेल शेवगा शिजायला तर थोडं घाला तुम्ही पाणी तुमच्या अंदाजाने. 5 ते 10 मिनिटं लागणार आहेत आपल्याला शिजायला. आता त्याला छान एक उकळी येऊ दे, मग आपण झाकण काढून बघूया. हा 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 कमाल. हे बघा छान मिळून आली आणि मस्त शेंगाही शिजल्या. अशी आपली भाजी तयार आहे. आता वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. थोडी नाही दादर, भरपूर घालूया. चला आता वाढूया आणि खाऊया. असा माझा लंच आजचा रेडी आहे. मसाला शेवगा, काकडीची कोशिंबीर, कांदा, मिरची आणि लिंबू, ज्वारीची भाकरी. हिरवी मिरची मी काही खाणार नाहीये, मी अशी सजावटीसाठी ती ठेवली आहे. आणि ताक, ताक दाखवायचे विसरले मी तुम्हाला. आता उन्हाळा सुरू होतोय हळूहळू, तर प्लीज ताक प्या, भरपूर पाणी प्या आणि छान राहा. आणि हे बनवून मला सांगा कशी झाली होती भाजी. बाय बाय, भेटूया.